नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकांनंतर मोठ्या निर्णयांचा धडाका सुरू झाला आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर, विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या सहकार्यानं सत्ता मिळाल्यानंतर राज्य सरकार अधिक आक्रमक निर्णय घेताना दिसते. या पार्श्वभूमीवरती झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल 11 महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले असून याचा थेट फायदा सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, युवक आणि विशेषतः मुंबई पोलीस दलाला होणार आहे. या बैठकीतील सर्वात मोठा आणि चर्चेचा निर्णय म्हणजे मुंबई पोलिसांसाठी 45,000 शासकीय घरांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घराचा मोठा प्रश्न असतो. अनेक पोलीस कर्मचारी आजही भाड्याच्या छोट्याशा घरात किंवा दूरच्या उपनगरातून प्रवास करून कामावर येतात. आता मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाअंतर्गत शहर आणि उपनगरामध्ये 45,000 शासकीय निवासस्थानं उभारली जाणार असून यामुळे पोलिसांच्या जीवनमानामध्ये मोठा बदल होईल असाही विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केला गेला. याशिवाय राज्याच्या नियोजन यंत्रणेला बळकटी देण्यासाठी अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1,901 पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली आहे. संचालनालयाचं नाव बदलून आता अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्यात येणार असून जिल्हा नियोजन समित्या, विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, तीर्थक्षेत्र विकास योजना आणि नक्षलवादी विरोधी विशेष कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यामुळे विकास कामांचं नियोजन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील वाहनधारकांसाठी देखील दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतूवरील पथकर सवलत आणखी 1 वर्षासाठी वाढवण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई नागरी प्रकल्प MTU 2 यासाठी सुधारित खर्चाला आणि शासनाच्या हिस्सा उचलण्यास मान्यता देण्यात आली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला त्यामुळे चालना मिळणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. तिरुपती देवस्थानाला पद्मावती देवी मंदिरासाठी उल्वे येथील भूखंडाचं शुल्क माफ करण्यात आलं असून यामुळे भाविकांसाठी नवीन धार्मिक केंद्र उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरी सार्वजनिक वाहतुकीसाठी पुणेकरांसाठी मोठी बातमी. PM E-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी 1,000 ई-बस खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट DBTद्वारे कंपन्यांना रक्कम दिली जाणार असून यामुळे ई-बस प्रकल्पाला गती मिळेल आणि पर्यावरणपूरक वाहतूक वाढेल. तर शेतकऱ्यांसाठी देखील या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवडी तालुक्यातील बाबगाव येथे मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारलं जाणार आहे. यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला सुमारे 7.96 हेक्टर जमीन देण्यात आली आहे. इथे ड्रेपर हीटर ट्रीटमेंट, पॅक हाऊस, फळे भाजीपाला साठवणूक आणि निर्यातीसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जाणार असून शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेमध्ये संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर विदर्भातील सिंचनाच्या प्रश्नावरही मोठा निर्णय झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पामुळे 5 तालुक्यातील 52,000हून अधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील धामक गावाच्या पुनर्वसनाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यातील युवकांसाठी परदेशी रोजगाराच्या दृष्टीने एक नवीन दिशा देणारा निर्णय म्हणजेच महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना. ही संस्था प्रशिक्षित आणि कुशल युवकांना जागतिक स्तरावरती रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय आणि अंमलबजावणी करणार आहे. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला पनवेल येथे भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली असून इथे मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. एकूणच पाहता निवडणुकीनंतर सरकारने घेतलेले हे निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात वेगाने राबवले गेले तर त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने निवडणूक संपताच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारकडनं मोठे निर्णय घेण्यात आलेत, कारण आता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.